हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे बघा पौष महिन्यातला 5वा रविवार आणि आज अमावस्या पण आहे आणि पूजा करायला बघा पौष महिन्यातला सूर्यनारायणाची पूजा करायला रातचा आपण रविवारना धरला जातो. तर सकाळी सकाळी बघा आत्यांनी छान असं रांगोळी वगैरे काढली. अगोदर सारवून घेतलं, छान रांगोळी काढली, सूर्य काढला आणि त्यांनी पूजा करून घेतली. सूर्याला वगैरे ओवासलं, गणपतीच्या मूर्तीला वगैरे. आणि आत्यांचं होते ना तोपर्यंत माझा स्वयंपाक चालू होता. तर आत्यांचं झालं बघा पूजा वगैरे करायचं. परत मग मी मी पण लगेच पूजा करून घेतली आणि पान सुपारीचा विडा वगैरे ठेवला. जसं की 4 गुरुवारी जसं पूजा केली ना तसंच त्या 5व्या रविवारी पण सॉरी रविवारी पण तसं 4 रविवारी जशी पूजा केली ना तशीच पूजा ना 5व्या रविवारी बघा तशीच पूजा करून घेतली. आणि आत्यांचं माझं म्हणलं तर आता हळदी कुंकू लावायचं चाललं एकामेकीला. आणि आज सकाळी सकाळी ना भरपूर अशी गडबड आहे, तर पुढं सांगणारच आहे तुम्हाला. तर आज बघा म्हणलं सकाळी सकाळी ना पूजा वगैरे करून घेऊया आणि लगेच बघा देवपूजा पण करून घेतली. आता माहीत नाही किती दिवस झालं, आता जसं की एक 15 दिवस झालं, महिना झाला असेल, अजिबात फुलं भेटत नाही देवपूजा करायला. अशी साधी सिंपलच पूजा करावी लागते. अजिबात एक सुद्धा फूल भेटत नाही. आमच्या झाडाला तर अजिबात फुलंच राहिले नाही. जसं झाड तोडले ना तसं अजिबातच फुलं नाहीत. आणि एक दोन फुलं भेटतात बघा, ते आत्यांना तुळशीत वाहिल्या लागतात. आणि आज ना जरा साध्या सोप्या पद्धतीत ना गावाकडच्या पद्धतीत ना असं मस्त चला म्हणजे बऱ्याच दिवसातून ना शेंगदाणे चटणी बनवूया. तर 1 चमचा थोडंसं मोठा चमचा बघा तिखट घेतलेलं, 1 चमचा जिरी, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लसूण आणि शेंगदाणे जरा छान असं खरपूस भाजून घेतली आणि त्याच्यानंतर तेलामध्ये तळले. आणि जे काही लसूण, तिखट, मीठ जे होतं ते घेतलेलं बघा असं मस्त मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि त्याच्यावरनं ना थोडंसं 1 चमचा मीठ टाकलं, सॉरी 1 चमचा तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये मग छान असं चालू बंद ना परत मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. तर खूप छान असं चटणी झालेली. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. तर आत्यांचं बघा थोडीशी मला स्वयंपाकात ना मदत करू लागायला आलेत. तर सकाळी सकाळी आज ना माझी बहीण आणि दाजी येणार होते पत्रिका घेऊन. तर बहिणीच्या मुलीचं लग्न आहे बघा. तर त्यांच्यासाठी असं स्वयंपाक चाललं होतं आणि बहिणीच्या मुलीसाठी पण. तर तिचं पण आज केळवण करूया मला एकदम साध्या सोप्या पद्धतीत. तर इकडं मी चपाती बनवायला घेतली. आमचं आत्याचं माझं चपाती बनवायचं चालू आहे. तर शेगडीवरती म्हणलं तर मस्त बटाट्याची भाजी उकळत होती आणि मला भजीसुद्धा बनवायचे. त्याच्यासाठी मी कांदा, कोथिंबीर सगळं चिरून घेतलेलं, मिरची वगैरे. तर आणि अगोदरच म्हणलं ना तर जिरा राईस मी बनवून ठेवलेला. तर माऊलीश पप्पांना पाठवले बघा श्रीखंड आणायला. सकाळी सकाळी सांगितलं होतं मी त्यांना श्रीखंड आणायला. आणि पापड वगैरे तळायचे म्हणलं ते लास्टला काय जणू म्हणजे की सादळतेत वगैरे, आता थंडी थोडंसं आहेच म्हणायचं. तर जास्त उडदाचे पापड जास्त पातळ असतात ना. तर हे बघा एकदाच आले माझी बहीण. आणि बहिणीला बघा व्हिडिओमध्ये फोटो वगैरे काढायला अजिबात आवडत नाही. तर जसं व्हिडिओ शूट करायला लागली तर तिला इतकी लाज वाटायची. तर तिला वाटायचं व्हिडिओमध्ये नको यायला. तर असं की तिला म्हणजे की एकदम साधं सिंपल असं सरळ बघा. आणि माहीत नाही माझंच कसं धाडस होते, तर माझ्या प्रत्येक बहिणी अजिबात व्हिडिओमध्ये येत नाहीत. आणि हे बघा ह्यांचं आणि दाजींचं थोडंसं बोलणं चाललंय. आणि आपल्या अक्षुनी बघा असं छान अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे अगदी थोडंसं. आणि इकडं सुद्धा आपल्या अक्षुनीच हे तयार केलेले. हे बघा असं पाट वगैरे मांडून आणि थोडीशी साईडनं रांगोळी वगैरे काढून. तर हे बघा असं मस्त साधं सिंपल जेवण बनवले मी सिद्धीसाठी. आणि तिला ना असं एकटीला जेवायला लाज वाटत होती ना, तर आमच्याबरोबर ते सगळ्यांबरोबरच बसली जेवायला. तिला एकटीला नको वाटायचं जेवायला. तर आता आमचं चाललंय जेवण. तर आता वाजलेत बघा दुपारचे 2, 2:15 वाजलेले आहेत. आणि त्यांना पण भरपूर अजून म्हणजे की तिला आता म्हणजे आमच्याकडं म्हणतात की काही ठिकाणी केळवण म्हणतात आणि काही ठिकाणी गडंगण म्हणतात. आमच्या इकडं गडंगण म्हणतात. तुमच्याकडं काय म्हणतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. केळवण म्हणतात का गडंगण म्हणतात. तर तिला अजून 2-3 ठिकाणी पण जायचं होतं जेवायला. आणि बहिणीला बघा व्हिडिओ शूट केला नाही, इतकी लाज वाटायची अजिबात व्हिडिओमध्ये फोटोमध्ये तिला आवडत नाही यायला. आणि थोडंसं बघा जेवण वगैरे झालं तर थोड्याशा गप्पा वगैरे चालल्यात आमच्या. आणि त्यांच्या म्हणली तर निघायची तयारी चालू आहे. तर नंतरनं बहिणीची सुद्धा ओटी भरून घेतली. तर तिचं असं म्हणणं होतं की व्हिडिओ शूट करायला नको. तिला अजिबात आवडत नाही व्हिडिओ, फोटो वगैरे काढायला. एकदम साधं सिंपल असं राहणं असते प्रत्येक बायकांचं गावाकडल्या. तर जास्तीत जास्त बघा आता थोडंसं मी सांगत नाही, पण आता सध्या आता थोडंसं सुधारायला लागल्यात बायका. कारण व्हिडिओ मोबाईल वगैरे बघतात आणि म्हणजे की मोबाईल वगैरे वापरतात. तर असं मी सगळ्याच म्हणत नाही, तर बऱ्याचशा थोड्याशा जणी तरी. आणि बघा आता ओटी वगैरे भरून झालं. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 7. आणि
माझी दिवाबत्ती म्हणलं तर दिवाबत्ती झाली. तर बहीण आलेली बघा पत्रिका वगैरे घेऊन. तर बहीण पण वगैरे मगाशीच गेली सगळे. आणि पाहुणे आले होते ना, इतका पसारा झाला होता, घर सगळा पसारा. आणि भांडे वगैरे भरपूर असे पडलेले. तर आपली अक्षयने वगैरे मदत केली झाडून काढायला. आणि त्याच्यातनं पाहुणे जातात का नाही तोपर्यंत गवत संपलेलं, शेळीला गवत नव्हतं. तर मला लगेच गवताला जावं लागलं. व्हिडिओ अजिबात शूट केला नाही परत. तर भरपूर असं गडबड झालेलं ना, गवताला जायची होती. आणि म्हटलं राहू दे, गवताला जायचे. आणि माझ्यासाठी बघा बायका थांबलेल्या गवताला जाण्यासाठी. तर भरपूर भांडे वगैरे पडलेली. तर चला आता थंडी सुटली थोडी थोडी, जरा जास्त पहिलं मध्ये जी थंडी होती ना त्याच्यापेक्षा थोडीशी थंडी कमी झाली, भरपूर आता नाही एवढी. तर आता चहा वगैरे बनवायचा आहे. आणि इकडं म्हणलं तर आम्ही दूध गरम करायला ठेवलंय. आणि आत्ताच माऊलीचे पप्पा पण आले, तर एक दळण आलंय. तर आता ते दळण माऊलीच्या पप्पांकडेच आहे. आणि चला चहा वगैरे बनवूया. जाळ्या भांडे इतके जर भांडे पडलेली गवतावरून आलेल्या ना, भांडे वगैरे घासून घेतली सगळी, झाडून काढून घेतलं, शेळीला खायला वगैरे गवत वगैरे टाकलं. आणि इतकं थकल्यावानी म्हणजे इतके थकल्यावानी झालेलं ना. तर खरंच अक्षयने आपल्या थोडंसं मदत केली कामात. मला गवताला जायचं म्हणलं ना 2 तास 3 तास, माहीत नाही किती वेळ लागतो किती नाही. आणि इकडं म्हणलं तर अभ्यास चाललाय बघा आपल्या माऊली बाळाचा. 3:30 वाजून गेलेत बघा. आणि अक्षय आपली गावाला गेल्यामुळं का नाही माऊलीचं इथं कूलर लावून अभ्यास करायचा चालू आहे. डान्स करायचा आता अलीकडं बघा, माऊलीचे जरा ना खोड्या लईच वाढलेल्या आहेत त्या. इकडं अभ्यास करायचा चालू आहे. होय राधी बघा, असं शांत वातावरण ना. अक्षता गावाला गेल्यामुळं आजी अक्षता, तर माऊलीचं चाललंय अभ्यास. तर बापून या थांबाले अभ्यास करायला लावलाय. आणि आज जरा लवकरच गिरण चालू केली, 2 वाजताच गिरण चालू केली बघा. गवताला म्हणलं तर गवताला नाही ब्रेक आहे. आणि लवकरच दळणं आले होते ना, तर म्हणलं चला अर्जंट दळणं आले तर लगेच दळून द्यावं लागते. तर लवकर गिरण चालू केलेले. आणि आज नुसती बाजरी आलेली दळायला. आता वाजले संध्याकाळची 6:30. आणि सगळ्यात अगोदर म्हणलं तर दररोजची माझी दिवाबत्तीच असते. तर दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आणि लगेच बघा आज माऊलीच्या पप्पांचा उपवास आहे ना, शनिवार. तर हे जे म्हणलं तर शनिवारचा व्हिडिओ आहे. तर थोडासा मी व्हिडिओ शूट केला होता. तर आज शनिवार आहे बघा माऊलीच्या पप्पांचं. तर त्यांच्यासाठी मला लवकर स्वयंपाक बनवायचा होता. आणि आज भरपूर अशी दळणं होते ना, ती सगळी दळणं मी दुपारी दळून घेतलेली. 2-2:30 वाजता 2 वाजताच गिरण चालू केलेली. तर 5 वाजेपर्यंत बघा सगळी दळणं दळून झालेली. तर म्हणलं चला आज लवकर स्वयंपाक करून घेऊया. आणि इकडं मस्त मोड आलेले मटकीची भाजी बनवली. तर सगळ्यात जास्त सगळ्यांना म्हणलं घरातल्यांना भरपूर अशी मोड आलेली मटकीची भाजी आवडते. आणि माऊलीचं बघा मधुराधून हे कर ते कर, मला डोसा खायचा आहे, मला हे खायचं आहे, असं चालू असतंय. भाकरी नको करू. आता जास्तीत जास्त पोरांना भाकरी आवडत नाही. तर माऊलीचं तेच म्हणणं होतं भाकर नको बनवू. आणि मला म्हणलं तर सगळ्यांसाठी भाकरी बनवायची होते. तर मटकीच्या भाजीत बघा बरेच म्हणजे छान लागते बाजरीची भाकरी. आणि आज बघा माझ्या आईच्या हाताचं आईची थोडीशी आठवण आली. तर आई बघा माझी जास्त वेळ पीठ मळायचं. आणि जशी माझी आई पातळ म्हणजे माझ्यासारखी म्हणजे जशी भाकरी बनवते ना तसंच त्याच पद्धतीनं मी सुद्धा भाकरी बनवते. तर आज आज थोडीशी आईची आठवण आली. आणि फोनवरती बी असं आमचं दररोजचं बोलणं होते. जास्त व्हिडिओ काही शूट केला नाही मी. तर असेच बघा छान पातळ पातळ मस्त मोठ्या मोठ्या भाकरी बनवल्या तर या सगळे खायला.